नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत परळ सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच परळचा महाराजा. आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे 360 कट्टा. माझं नाव आहे राजदीप तांबे. माझं नाव शुभम कांबळे. आणि आज आपण आलेलो आहोत परळ सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच परळचा महाराजा याचे अध्यक्ष सुजित चव्हाण आणि प्रतीक कदम म्हणजे सरचिटणीस, यांची ख्याती बुवा या नावाने खूप प्रसिद्ध आहेत ते. तर दादांना आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत जे तुमच्या मनातले असतील आणि त्याची उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील अशी मी आशा करतो. तर आपला सुरुवातीचा प्रश्न दादा असा आहे की माझे मित्र विचारतो तुम्हाला. आपल्या मंडळाची स्थापना कोणत्या साली झाली आणि तेव्हापासूनचा घेऊ आतापर्यंतचा प्रवास ह्याबद्दल काय सांगाल? आपली मंडळाची स्थापना ही एका बैठ्याचाळीमध्ये झाली. त्यावेळी हा गणपती बैठ्याचाळीमध्ये स्थापित झाला होता. तो 1943 साली बैठ्याचाळीमध्ये स्थापित झाल्यानंतर काही कार्यकर्ते असे होते की त्या गणपतीला कुठेतरी नवं रूप मिळावं, लोकांमध्ये ती प्रसिद्धी व्हावी, त्या उद्देशाने तो गणपती मग बाहेर बसवण्यात आला आणि त्याला मग ते सार्वजनिक रूप एक प्राप्त झालं. त्यानंतर सर्वांच्या एकजुटीने, सर्वांच्या एकमताने एक परळ सार्वजनिक उत्सव मंडळ पश्चिम विभाग असं त्या मंडळाचं नाव देखील त्यावेळेस ठरवण्यात आलं. ते 1943 सालीपासून जे कार्यकर्ते कार्यरत होते त्यांनी तो गणपती खऱ्या रूपात तो मोठा केला. त्यानंतरला त्यावेळी आमचा जन्म सुद्धा झाला नव्हता. आमचा जन्म जेव्हा झाला त्यावेळी आम्ही लहान होतो. त्यानंतर हळूहळू या मंडळामध्ये आम्ही कार्य करायला लागलो. त्यानंतर मग कार्यकर्ता झालो. वर्गणी काढणे किंवा गणपतीच्या मध्ये जे काय कामं आपल्याला मिळतील ती आम्ही एक आनंदाने आम्ही ती करत राहिलो. आणि असं वाटलं पण नव्हतं की पुढे जाऊन आपण याच मंडळाचा अध्यक्ष होणार आहे किंवा एक पदाधिकारी म्हणून आपण रुबाबणार आहे. पण ह्या गोष्टीची आम्हाला कल्पना नव्हती. फक्त एक मनामध्ये गणपती 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 याच गोष्टीचं रात्र असो दिवस असो फक्त गणपतीचं काम करत राहायचं, हीच भावना ठेवून मनामध्ये आज मंडळाचा 1900 गणपतीच्या 69व्या वर्षी मी मंडळाचा पहिला सरचिटणीस झालो. मी 5 वर्ष सरचिटणीस झाल्यानंतर पुढची आज 9 वर्ष आज मला अध्यक्ष पदावरती होत आहेत. अशी मला 13 ते 14 वर्ष आज मी पदाधिकारी म्हणून आहे. आणि 74 गणपतीचं आमचं 74 जे वर्ष होतं त्यावेळी आमचा पहिला 22 फूट मूर्ती आमच्या दोघांच्या पदाधिकाऱ्यांच्या आदरीच्या ती घडली आणि आम्हाला ती साथ लागली, ती सर्व कार्यकर्त्यांची साथ लागली. आमचा हा असा प्रवास आणि तो प्रवास आमचा खरा ठरला तो मूर्तिकार अरुण दत्ते यांच्यामुळे. त्यांनी ती पहिली 22 फूट मूर्ती घडवली आणि आम्हाला आज जी प्रसिद्धी मुंबईमध्ये आज मिळते ती आज खरोखर बघण्याजोगं आहे. पुढील प्रश्न असा आहे की जसं तुम्ही मूर्तिकाराचं आता म्हटलात की अरुण दत्तांमुळे ती मूर्ती आपल्याला प्रसिद्धी मिळाली. सुरुवातीच्या काळात माझ्यामध्ये वेलिंगकर होते आणि त्यानंतर एकदम मूर्तिकार होऊन गेले आणि आता अरुण दत्तेकडे ही मूर्ती आपल्याकडे आलेली आहे. तर हा प्रवास कसा होता? सर्वात पहिली आमची मूर्ती घडवली ती वेलिंगकरांनी आणि त्यावेळी वेलिंगकरांनी आमच्या लोकांना तेव्हा सांगितलं होतं की 22 फूट मूर्ती तुम्ही घडवू शकता, तुमच्याकडे ती तत्परता आहे, म्हणजे कार्यतत्परता होती. परंतु काही गोष्टी असतात की कार्यकर्ते एकजूट करणे किंवा प्रवास हा परळ ते गिरगाव चौपाटीचा आहे. त्यामुळे कार्यकर्ते गिरगाव चौपाटीपर्यंत कसे न्यायचे किंवा ती मूर्ती एवढी 22 फुटाची मूर्ती आपण गिरगावपर्यंत कशी न्यायची, यामुळे असेल किंवा काही कारणास्तव असेल की त्यावेळी तो निर्णय घडला नाही. परंतु वेलिंगकरांचं एक स्वप्न होतं की पहिली 22 फूट मूर्ती ही परळमध्ये घडली पाहिजे होती. परंतु ती मूर्ती त्यावेळी घडली नाही, काही असेल कारण. परंतु त्यानंतर मग अनेक मूर्तिकार झाले. आज त्या मूर्तिकारांची नावं पण मला माहीत नसतील कदाचित. परंतु त्यानंतर अंकुश कांबळी होते. यांनी देखील 15-20 वर्ष 25 वर्ष त्यांनी परळचा महाराजा घडवला. ज्यावेळी आम्हाला मंडळ करायला लागलं किंवा कार्यकर्ता म्हणून काम करायला लागलो त्यावेळी अंकुश कांबळी सुबक मूर्तिकार होते. त्यांनी ती मूर्ती घडवली. त्यांच्याकडे देखील आम्ही विचारणा केली होती 22 फुटाची, परंतु ते त्यांच्याकडनं ते नाही बोलले. त्यामुळे मग आम्हाला अरुण दत्ते यांच्याकडे ते जावं लागलं. आता पुढचा प्रश्न असा आहे की ह्या वर्षी परळचा महाराज कोणत्या रूपामध्ये असेल? कारण आतापर्यंत जर आपण सोशल मीडियावर बघितलं असेल की इतर मंडळांचे तर त्यांनी आपली रेखाचित्र किंवा एनिमेशनद्वारे आता मूर्ती रिव्हील थोडेफार असे स्केचेस वगैरे दाखवतात, पण परळचा महाराजा अजून तरी आपल्याला कुठे हे रेखाचित्र दिसलेलं नाहीये. तर ह्या मागचं काय कारण आहे? नाही, यामागे कारण एवढंच आहे की जशी आपली 2017 पासून जी मूर्ती होते आहे, आपण सुरुवातीला 2017 साली आपण स्केच घेऊन गेलो अरुण दत्ते यांच्याकडे.
की स्केचनुसार मूर्ती झाली आपली 2017ला उंदरावरची. त्यानंतर 2018ला आपला 75वं वर्ष होतं अमृत महोत्सव. तर त्या मूर्तीकरिता आपण भरपूर स्केच बघितले, 2 महिने स्केचच्याच मागे होतो. पण शेवटपर्यंत मूर्ती ही आपली फायनल होत नव्हती काय करायची. जेणेकरून 2017ला जी 22 फुटाची मूर्ती झाली त्याच्या लेवलला काहीतरी आपल्याला निदान केलं पाहिजे. त्यानुसार स्केच पास मंडळाला कार्यकर्त्यांना ते स्केच मिळत नव्हते. तर त्यावेळेस मग शेवटच्या मुवमेंटला पाठपूजन झाल्यानंतर सुद्धा मूर्ती त्यावेळेस फिक्स नव्हती, कोणती करायची ठरली नव्हती. त्यानंतर शेवटी जाऊन आपले मूर्तिकार अरुण दत्ते त्यांनी ठरवलं की आता जे काय ते आपण इथे थांबू, मी माझ्या संकल्पनेतून मूर्ती घडवतो, 75वं वर्ष लक्षात घेऊन जे काय माझ्याने 100% देता येईल ते मी देऊ, तर ह्यापुढे तुम्ही स्केच बघू नका. तर त्यावेळेसपासून जी आतापर्यंत जी प्रथा सुरू झाली आहे 2018 ते 2025 वर्ष, तर आपलं तेच सुरू झालंय की मूर्ती संकल्पना ही मूर्तिकार ठरवतो. त्यामुळे काय होते, स्केच आपण बाहेर येतच नाही आपला, कारण ती संकल्पना ही त्यांच्या डोक्यात असते की मूर्ती काय घडणार आहे काय नाही. ते फक्त आपण जेव्हा मूर्ती ठरवत त्यावेळेस आपल्याला फक्त सांगतात की ह्यावेळेस अशाची थीम आहे. ती थीम आपण डेकोरेशन करिता विचारतो की जेणेकरून त्या मूर्तीला शोभेल असं बाजूचं वातावरण आपल्याला तयार करायचं असते मंडपात. तर त्यामुळे तो स्केच बाहेर येत नाही आपला. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक वर्षी आता 2017 पासून काहीतरी वेगळं द्यायचं आहे लोकांना. लोकांच्या अपेक्षा पण वाढल्या आहेत मंडळाकडनं की परत आम्हाला ज्या यावर्षी का असेल. तर त्यावर भरपूर विचार विनिमय केल्यानंतर, मूर्तिकारांशी बोलल्यानंतर ते आपलं ठरलंय की जे काय आपण द्यायचं लोकांना डायरेक्ट समोर लाईव्ह प्रदर्शन द्यायचं. मूर्ती अगोदर रिव्हील केल्यानंतर जे लोकांच्या मनावर हावभाव असतात ते आपण डायरेक्ट पहिली रिएक्शन आपण डायरेक्ट आगमनाच्या दिवशी बघू. हेच एवढंच कारण आहे, त्यामुळे आपला स्केच रिव्हील होत नाही की मूर्ती कशी असेल. आता ह्या वर्षी आगमनाची आपलं नियोजन कसं, यावेळी आगमनाची आपली तारीख काय? आपण यावेळेस आगमनाची तारीख घेतली आहे 10 ऑगस्ट दुपारी 2 वाजता. त्याकरिता आपण आगमनासाठी त्यावेळेस भरपूर आगमन आहेत. तर ते एक होणारे ट्रॅफिक, या सर्व गोष्टी पोलीस प्रशासन आहे, वाहतूक प्रशासन आहे, त्यांच्यावर जास्त ताण न यावा याचा देखील आपण सर्व विचार करून चाललो आहे. त्याकरिता आपण ह्यावेळेस पारंपरिक आपले एक पुणेरी ध्वज पथक ठेवलंय, ढोल पथक, एक बँजो आणि एक साऊथ वरना म्हणजे आंध्राचा एक पारंपरिक बँड आहे चेंडे करून. त्याचा आपण यावेळेस त्यांना इथे स्वतःच एक प्रदर्शन दाखवायचं होतं. ते मंडळाकडे अप्रोच झाले, मंडळाने ठरवलं ठीक आहे ह्यावेळेस त्यांना पहिल्यांदा चान्स हवा होता. आपण वारंवार असे नवीन लोकांना चान्स देत आलो, तर ह्यावेळेस त्यांना सुद्धा एक चान्स दिलाय. पण ते हे कमी ठेवण्यामागचा हेतू हेच आहे की पोलीस प्रशासन, वाहतूक प्रशासन यांच्यावर जास्त भार न पडता आपण मूर्ती लवकरात लवकर आपल्या मंडपात आणू. आणि आपण मंडपाजवळ एक इव्हेंट ठेवला आहे लोकांसाठी, म्हणजे कार्यकर्त्यांनी मिळून सगळं ठरवलं की आपण काहीतरी रस्त्यावर जास्त काही न करता आपण आपलं हे करू, जेणेकरून आपल्या एरियात केलं लोकांना सुद्धा त्याचा आनंद घेता येईल आणि त्याचा पोलीस प्रशासन आणि वाहतूक प्रशासन यांच्यावर सुद्धा भार कमी पडेल. खूपच छान. आणि आम्ही याची पूर्वतयारी एका सभेनुसार करतो. आम्ही आता आगमन जे 10 ऑगस्टला दुपारी 2 वाजता आहे, परंतु त्याच्या आम्ही 2 दिवस आधी कार्यकर्त्यांची, स्वयंसेवक, सर्व पदाधिकारी असतील त्या सर्वांना आम्ही एका सभेमध्ये निमंत्रित करतो. आणि त्यामध्ये ती रूपरेषा आम्ही ठरवलेली असते की कसे कोणते कार्यकर्ते कोणत्या ठिकाणी उभे असणार, काही कार्यकर्त्यांनी आपला कोणता मार्ग आहे त्या मार्गानुसार कशी सोय करायची आहे, पोलिसांना कसं सहकार्य करायचं आहे, या सर्वांचं आम्ही एक रूपरेषा ठरवतो. ती रूपरेषा आम्ही त्या सभेमध्ये मांडतो. त्याप्रमाणे कार्यकर्ते हे सेवा करत असतात. नक्कीच मित्रांनो, हेच कारण असतं एखादं मंडळ मोठं होण्यामागे की कार्यकर्ते आणि जे पदावर असतात त्यांचा एक तालमेल छान बसलेला असतो, ते एकमेकांना सपोर्ट करत असतात. हेच कारण आहे आणि हेच वैशिष्ट्य आहे या परळच्या महाराजाचं की जेणेकरून ते सगळ्यांना खूप सांभाळून घेत आहेत. तर आता वर्षभर तसं आपलं काय कार्यभार असं चालत असतो मंडळाच्या, म्हणजे मंडळामध्ये काय उपक्रम चालू होतात? वर्षभरात आपले आपण पाहिलं तर
आपल्या मंडळाच्या मार्फत एक रक्तदान शिबिर राबवलं जातं. त्यानंतर आदिवासी पाडा आहे, त्या ठिकाणी जे होतकरू गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शालेय शैक्षणिक वस्तूंचा वाटप आपण करतो. त्यांना ज्या गरजेला वस्तू लागतात त्या आपण मंडळातर्फे देतो. त्यानंतर आपल्या विभागातील विद्यार्थी आहेत त्यांना आपण वह्या वाटप करतो. त्यानंतर जे 10वी 12वी त्यात उत्तीर्ण झालेले आलेले विद्यार्थी आहेत, त्यांचा आपण गुणगौरव सोहळा घेतो, तो आत्ताच आमचा मागच्या महिन्यात झालाय. त्यानंतर उत्सवाच्या कालावधीत आपण जे पदवीधर आहेत त्यांना सुद्धा शिष्यवृत्ती आपण देतो. त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी आपण शेवटचे 5 दिवस महाप्रसाद ठेवतो. महाराजाची आरती झाल्यानंतर ह्या महाप्रसादाला सुरुवात होते. रात्री 1-2 वाजेपर्यंत हा महाप्रसाद सुरू असतो. जे भाविक येतील ते लाभ घेऊन जातात. तो एक मंडळाचा एक समाधान मिळते त्यातून, की जेणेकरून भाविक इतक्या लांबून येतात. आता सुरुवात एकतर इथून करतात, नाही तर शेवट इथे करतात गणपती बघायची. म्हणजे इथून लालबागला जातात किंवा लालबागवर नाही, तर जे रिटर्न जाणार आहे त्यांच्या मनावरचं जे जाताना जे समाधान असते, जे त्यांचे रिएक्शन असतात ते बघण्यात आपल्याला जे समाधान मिळते ते वेगळं असते. कोविड काळात मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले म्हणजे आपल्या गरजू लोकांसाठी? कोविड काळामध्ये जेणेकरून आम्ही रक्तदान शिबिरवरती जास्त भर देतोय, परंतु कोविड काळामध्ये ज्यावेळी रक्तदानाची खरोखर गरज होती त्यावेळी आमचा एक नवीन उपक्रम चालू होता. त्यावेळी की बाई ज्यावेळी रुग्णाला ज्या ब्लड ग्रुपची गरज असेल त्यावेळी तो ब्लड ग्रुप तिथे अरेंज करणं खूप महत्वाचं असतं. कारण व्हॉट्सअपला असे मेसेज येतात की ह्या ब्लड ग्रुपची आवश्यकता आहे, त्या ग्रुपची आवश्यकता आहे. मग तो सगळ्या ग्रुपवरती तो मुंबईवर फिरत असतो, महाराष्ट्रभर फिरत असतो. परंतु आमच्या कार्यकर्त्यांचा एक संकल्प होता, आम्ही त्यावेळी संकल्प केला होता की ज्यावेळी अशा रक्तगटाची गरज भासेल त्यावेळी आपल्या रक्ताची जी चाचणी केलेली असते त्या रक्ताची पूर्ण चाचणी आपल्या मंडळाच्या विभागातल्या सर्व कार्यकर्त्यांची असते, नागरिकांची असते. पण त्या एका रक्तगटाची चाचणी आम्ही आमच्याकडे डेटा ठेवलेला आहे. त्या डेटानुसार जर एखाद्याला आम्ही ते कन्व्हिन्स करतो की बाबा तुम्ही आता अवेलेबल असाल तर तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये किंवा कुठेतरी ठिकाणी जाऊन ते रक्त तुम्ही देऊ शकता का, त्यावेळी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. एक 40 असतील किंवा 50 लोकच असतील, पण त्या लोकांनी तो आम्हाला हातभार लावला आणि ते खरोखर तिकडे गेले आणि त्यांनी ते रक्तदान केलं. आणि रक्तदान केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं सुद्धा की मी रक्तदान करून आलेलो आहे. त्यावेळी खरोखर मनाला एक समाधान मिळालं की आपला उपक्रम कुठेतरी आज पोचतोय. तर दादा अजून एक प्रश्न असा होता की जसं बाकीचे मंडळ त्यांची ट्रॉली वाजवत गाजवत वर्कशॉपमध्ये नेतात, तर तेही एक दृश्य आपल्याला कुठेतरी आपल्या मंडळामध्ये दिसत नाही, त्याचं काय बाकी काय कारण? प्रत्येक मंडळामध्ये कार्यकर्ते हे उत्साही असतात. आज एका मंडळाने आपली ट्रॉली वाजत गाजत कार्यशाळेत नेली, उद्या दुसऱ्या मंडळाने नेली. हे प्रत्येक मंडळ आता सुरू झाली, ही प्रथा आता सुरू झाली की आपली पाठपूजन झाली की ट्रॉली आपली कार्यशाळेत ट्रेंड झालंय कोणतं वाद्य ठेवायचं आणि कार्यशाळेत ती ट्रॉली न्यायची. आमच्या कार्यकर्त्यांनी देखील आमच्याकडे हट्ट धरला, परंतु एक पदाधिकारी म्हणून त्या कार्यकर्त्याची समजूत काढणं खूप महत्वाचं असते. कार्यकर्त्यांना समजवलं की जर एक मंडळ असं करत असेल तर आपण त्याच्यातून कुठून तरी मार्ग काढणं गरजेचं आहे. आज जर आपण ट्रॉली वाजत गाजत कार्यशाळेत नेली तर तो अतिरिक्त तास जो पोलिसांवरती येणार आहे, रस्त्यावरती जे प्रवासी आहेत, नागरिक आहेत, जे प्रवासामध्ये आहेत, त्या कुठेतरी अडचण निर्माण होणार. कार्यशाळेत गेल्यावरती ती ट्रॉली मग मूर्तीकारांना कामामध्ये ते अडथळा निर्माण होतो. या गोष्टी सर्व आल्या आणि आज आपला उत्सव किती अडचणीत आहे तुम्ही पाहताय. आज आपल्याला पीओपी बंदी निमित्त आपल्याला कोर्टात जावं लागलेलं आहे. म्हणजे आज आपला उत्सव हा कार्यशाळेत न जाता आज गणपतीचा उत्सव हा आपला कोर्टापर्यंत पोहोचलेला आहे. आज कुठून तरी त्या सरकारचं मी धन्यवाद करतो, महाराष्ट्र सरकारचं, की त्यांच्यामुळे आपल्याला आज उत्सव साजरा करायला मिळतोय. मग त्यातून आपण पण काहीतरी शिकलो पाहिजे आणि आपल्या कार्यकर्त्यांना ती समजूत घातली पाहिजे की प्रत्येक मंडळाने केलं म्हणून आपण पण करायला पाहिजे. आपल्या सणाची आपणच खरं तर जबाबदारी घेतली पाहिजे. हे बरोबर. हा, आणि आपण सण आपला जपला पाहिजे, त्याला कुठे गालबोट लागतं का म्हणजे बरोबर. दरवर्षीप्रमाणे तुम्ही यावर्षी रील स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा असं काय नियोजन यावर्षी केलंय? दरवर्षी काहीतरी ठेवावं असं प्रत्येकाला वाटत असेल. कारण सध्याचा काळ असा आहे की प्रत्येकाला कुठे ना कुठे चांगलं काम पाहिजे असते, आपली कला दाखवण्याची
आवश्यकता असते. आज प्रत्येक म्हणजे कॉलेजमध्ये जाणारा मुलगा पण आज रील बनवत असतो, त्याची कला तो तिथे दाखवत असतो. त्यामुळे आम्ही मंडळाच्या वतीने आगमनाच्या दिवशी असेल किंवा गणेशोत्सवाच्या काळात असेल किंवा विसर्जनच्या दिवशी असेल, खास करून आता आगमनाच्या दिवशी आम्ही आता यावेळी रील स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा ही त्या कलाकारांसाठी आम्ही ठेवलेली आहे. यामधून त्यांना एक चांगला म्हणजे त्यांची जी व्हिडिओ आहे ती आमच्यापर्यंत पोहोचेल किंवा ती मुंबईभर पसरेल या उद्देशाने ती आम्ही फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा आम्ही यावर्षी ठेवलेली आहे. आणि त्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा हाच एक मंडळाचा चांगला उद्देश आहे. खूपच छान होता. चांगलं. एका दादा शेवटचा प्रश्न की 2000 की आपली पुण्या वर्षी जी मूर्ती होती ती खूपच प्रसिद्ध झाली होती. माझ्या मते ती खूपच चर्चेमध्ये आली होती. तर त्यावेळीचं काय म्हणजे कसं वातावरण होतं मंडळामध्ये ती मूर्ती बघितल्यावर आणि त्यावेळी लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा आला? घोड्यावरची मूर्ती ज्यावेळी मूर्तिकार अरुण दत्ते घडवत होते त्यावेळी आमची पहिलीच बॅलन्सिंग मूर्ती होती. त्यावेळी मनात भरपूर शंका होत्या. दररोज जाऊन त्या मूर्तिकाराशी बोलत होतो की बाई मूर्ती ट्रॉली जे कार्यकर्ते चालवत असतात त्यावेळी मूर्ती हल्ली नाही पाहिजे. कारण ती जी मूर्ती हलते त्यावेळी मनामध्ये एक भीती निर्माण होते. कारण आज मुंबईत तुम्ही खड्डे बघत असाल रस्ते, त्या रस्त्यांवरती खड्डे असतात. मग ती ट्रॉली जेव्हा खेचत असतो त्यावेळी ती मूर्ती हलायला नाही पाहिजे हा आमचा मूर्तिकाराला पहिला प्रश्न होता. आणि ती मूर्ती ज्यावेळी अरुण दत्ते यांनी घडवली आणि ज्यावेळी कार्यकर्ते खेचत होते त्यावेळी आम्ही समोर उभे होतो आणि ती मूर्ती बघत होतो तर मूर्ती बिलकुल हलत नव्हती. बॅलन्सिंग मधला पहिला मूर्तिकार असं मी बघितलं असेल की ती ट्रॉली कार्यकर्ते ट्रॉली तो गणपतीचा रथ खेचतायत आणि मूर्ती हलत नाही. खरंच कौतुक. यावेळी खरोखर त्या अरुण दत्तेंनी मी नंतर धन्यवाद बोललो की तुम्हाला जो मी तुमच्याकडे जो शब्द ठेवला तो तुम्ही शब्द पाळला आणि मूर्ती खरोखर अप्रतिम झाली. पहिलीच आमची बॅलन्सिंग मूर्ती होती परळचा महाराजाची. येणाऱ्या काळात नक्कीच अरुण दत्ते यांच्या कल्पनेतून चांगल्या मूर्त्या घडत राहतील. नक्कीच. थोडीफार आपल्याला हिंट मिळालेली आहे. जशी यावर्षी आपली कोणती मूर्ती असेल म्हणजे थोडीफार हिंट मिळतेच आहे. त्याशिवाय खरंच नक्कीच या 10 तारखेला या आगमनाला आणि नक्कीच आपण बाप्पाचं दर्शन घेऊया आणि एक छान पद्धतीने आपण त्याचं स्वागत करूया. आणि आपण लवकरच या मंडळाशी पुन्हा एकदा भेट घेणार आहोत. जे आपला गणेश उत्सव सुरू होईल म्हणजे 27 तारखेला आपण पुन्हा एकदा भेट घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद दादा. खूप छान माहिती दिला त्याबद्दल खूप आभारी आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा 360 कट्टा या आपल्या YouTube चॅनल. धन्यवाद.